हॅलो, जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन. आज जिल्हा परिषद शाळा आंबळे इथं साजरा होत आहे बघा. आणि त्यासाठी आज बोलवलेलं आहे. तर आता जायचं पण थोडा वेळ झालेला आहे, पण जाऊ बघूया. आज मुलांचं थोडं कौतुक करणं जरा बरं वाटतं आणि आणि शिक्षकांना पण जरा थोडं त्यांचं अभिनंदन करायचं स्टॉपचं. तर हे आपलं कर्तव्य आहे. तर जाणार आहे बघा. तर आणि आज त्यात उपक्रम म्हणजे आज मुलांनीच आज शाळा भरवायची असं त्यांनी एक उपक्रम राबवलाय बघा. त्यांनी म्हणजे नियोजन केलेलं आहे. तर ते एक पाहण्याची आपल्याला संधी मिळेल. तर खूप म्हणजे जवळजवळ आम्हाला शाळेत असताना जवळ आज त्याला 40-45 वर्ष झाली. त्यावेळेस फक्त आमचे सर सर्जेराव गुरुजी आणि बाणा वाखारे सर होते केंद्र प्रमुख. तर त्यांनी असा एक उपक्रम केला होता की मुलांनी शाळा भरवायची. तर फार सुंदर असा दिवस तो आम्ही साजरा केला होता बघा. आणि त्याच्यानंतर हा आज म्हणजे आज 40-45 वर्षांनी मी आज ऐकतोय की इथं आज आपल्या शाळेमध्ये आज मुलंच्या ताब्यात शाळा देऊन मुलंच संपूर्ण शाळेचं नियोजन आज करणारे, अध्यापन हे सर्व करणारे. तर खरंच पाहण्यासारखा आहे आज तो कार्यक्रम. तर मी आज शाळेत आलोय बघा इथं आता. तर पाहूया. हे बघा, ही शाळा आहे बघा. आमची जिल्हा परिषद शाळा आंबळे इथं आता मुलांचा आता इथं कार्यक्रम आज उत्कृष्ट पाहण्यासारखं नियोजन आहे बघा आज. आज शिक्षक दिन तुम्ही साजरा केला संपूर्ण मुलींनी आज, नाही का? हा, सगळे साडी वगैरे सगळं परिधान करून आज तुम्ही उत्साह साजरा केला. म्हणजे तुम्ही कितवीच्या विद्यार्थी तुम्ही? 7वीच्या. वा 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 वा. आणि तुम्ही हॅपी म्हणजे काय इथं हे केलं का? हॅपी टीचर्स, हॅपी टीचर्स डे. वा 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 वा. पण तुम्ही कार्यक्रम अगदी छान साजरा केला. पण आता मला थोडा यायला उशीर झाला, त्यामुळे तुमचा केक वगैरे कापला तुम्ही ना? हो. बरं, तुझं नाव काय म्हणले? स्वरा बेंद्रे. बरं, तुम्ही कशा पद्धतीने साजरा केला? फुगे वगैरे लावून. सरांना काय भेट वगैरे दिली का तुम्ही? काही का दिली ना भेट? वा 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 वा. तर आज शिक्षक दिन आहे बघा. सगळ्या म्हणजे सगळीकडेच आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच साजरा केला जातो बघा. तर हे चांगली असं म्हणजे उपक्रम करणं हे चांगली गोष्ट आहे. धन्यवाद. आज मुलांनी सुद्धा शाळेचा बघा उत्कृष्ट असा दिन साजरा केला. हे बघा, आता एक मिनिट. हे बघा, तुझं नाव काय म्हणलं? निशांत. हे बघा, त्यांनी केक आणलाय बघा त्यांनी खाण्यासाठी बघा. तू कितवीला आहे शाळेला? 5वीला आहे. वा 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 वा. हे बघा, त्यांनी केक आणलाय बघा त्यांनी. तुझं नाव काय म्हणलं बाळा? राज ना? पूर्ण नाव सांगायचं. अनोसे. हां, तुझं नाव काय? संकपाळ. कळंतवाडीवरून येतो. कितवीला आहे शाळेला? वा 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 वा. हे बघा, मुलं अगदी सुंदर असं त्यांनी आज शिक्षकांचं बघा म्हणजे आनंदाने आज म्हणजे केक कापून सरांचं स्वागत केलं बघा मुलांनी. असे मुलं म्हणजे खरंच म्हणजे असं सवय लागली पाहिजे. धन्यवाद. हे आता 5वीचा वर्ग आहे बघा. इथं पण फुगे वगैरे लावून सुद्धा सेलिब्रेशन केलं बघा आज शिक्षक दिनाचं. तर खरंच म्हणजे असे चांगली गोष्ट आहे बघा. मला थोडा यायला वेळ झाला बघा. पहिले 5वीच्या वर्गात केलं आहे, 4थीच्या वर्गात पण केलं बघा. या मुलांनी प्रत्येक वर्गात पहिलीपासून ते 7वीपर्यंत संपूर्ण वर्गात बघा हे सेलिब्रेशन केलं बघा. इथं पण हे बघा, इथं पण फुगे वगैरे लावून यांनी पण इथं केलं बघा. आता प्रार्थनेचा सुरू झाली बघा. आता परिपाठाला सुरुवात झाली बघा आता. आणि आता बघा संपूर्ण मुलं आता परिपाठासाठी हे नवीन आलेत का आज? हा, हे म्हणजे आज तुमचा आज सगळं मुलं सगळं आज शाळा चालवणार आहे. वा वा वा. म्हणजे चांगला उपक्रम तुम्ही आज निर्माण केलाय बघा. हे म्हणजे हे संपूर्ण विद्यार्थी शाळेचे. आणि हे आज बघा आज शिक्षक दिनानिमित्त आज हे शाळा म्हणजे संपूर्ण हँडल करणार आहेत. आणि प्रत्येक वर्गावर एक एक असे संपूर्ण नियोजन केलेलं आहे बघा. तर तुझं नाव काय म्हणले? तनिष्का सिन्नर. हा, तनिष्का सिन्नर. हा. तू कितीच्या वर्गाचं मार्गदर्शन करणार? पहिलीच्या. वा 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 वा. हा, तुझं नाव काय? श्रीनिका संकपाळ. संकपाळ. तू कितीच्या वर्गाचं मार्गदर्शन करणार? पहिलीच का? म्हणजे एका वर्गाला 2-2 शिक्षक आहेत का नेमले का वर्ग शिक्षक? हो. हां, तुझं नाव काय म्हणले? सार्थक नितीन संकपाळ. संकपाळ. तू कितीचं मार्गदर्शन करणार? दुसरीला. हां, 7वीचं मार्गदर्शन कोण करणार आहे? हां, तुझं नाव काय? अर्णव पवन बेंद्रे. हां, पवन बेंद्रे. तू 7वीचं मार्गदर्शन करणार.
वा वा, म्हणजे तो हुशार विद्यार्थी दिसतोय. आज 7वीचं मार्गदर्शन करणं म्हणजे सोपं काम नाही. हा, पहिली दुसरी पण अवघड आहे, पण 7वीचं म्हणजे जरा प्रगतीपथावरची मुलं असतात, त्यामुळे त्यांचं हँडल करणं म्हणजे हे मोठं काम आहे. धन्यवाद. संपूर्णपणे बघा सगळा हा संपूर्ण बघा हा बाल शिक्षक स्टॉप आहे बघा हा. आणि यांनी आज परिपाठासाठी सर्व मुलं बघा इथं उपस्थित केलेत बघा. कशी लाईनमध्ये मुलं सगळे व्यवस्थित अगदी उपस्थित राहिलेत बघा. आणि आता बघा आता हे परिपाठ आज घेणार आहे, तर खरंच आज हे म्हणजे शाळेचं आज कौतुक करण्यासारखं आहे आणि खास पाहण्यासारखं आहे आज हे. आणि प्रत्येक पालकांनी याचं मार्गदर्शन म्हणजे पाहण्यासाठी आलं पाहिजे. तर खरंच हे असं उपक्रम असे राबवले पाहिजे. आणि आज 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन असल्यामुळं तर हे मुलांनी बघा नवीनच उपक्रम चालू केलेला आहे. धन्यवाद. शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची हाक मारण्यासाठी ते त्या ठिकाणी आले. त्याबद्दल मी संपूर्ण शाळेच्या वतीनं आपण सर्वजण त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करतो. शिक्षक दिनाच्या निमित्ताने आमची संपूर्ण शाळा आज इयत्ता 7वीचा वर्ग दिवसभर चालवणार आहे. संपूर्ण शाळेचं संचलन नेतृत्व अत्यंत मुख्याध्यापक, प्रत्येक वर्गाला एक शिक्षक, बेल देणारा आणि आज आम्ही फक्त निरीक्षण करणार, सुपरविजन करणार आहोत. आणि तुम्हाला सगळ्यांना प्रत्येक वर्गाला एक विचार बसलेले शिक्षक आज तुम्हाला शिकवणार आहेत. आणि दुपारनंतर संपल्यानंतर आपण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये साजरी करणार आहोत. प्रत्येकाने आपलं त्यांना काय अनुभव आले अनुभव करावे त्यांनी संपूर्ण व्यक्त करायचं. लक्षात आलं तर सर्वांनी आपण मोठ्या उत्साहात सर्व देशभर साजरी करत आहोत. या निमित्त आपल्या शाळेचे मुख्याध्यापक निंबाळकर सर यांनी मला या ठिकाणी 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचं आभार मानतो. मित्रांनो, शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे देशाचे शिक्षक होते, तरी ते आपल्या प्रामाणिकपणाच्या आणि कार्यकर्तृत्वावर आपल्या देशाचे राष्ट्रपती बनले आणि त्यांनी आपल्या देशाचा कारभारही अगदी चोखपणे आखला. त्याचप्रमाणे आज स्वामी चक्रधर स्वामींची ही जयंती आहे. आध्यात्मिक बाबतीत त्यांचं काम हे अतिशय मोठं असून त्यांची जयंती आपल्याला शासनाने आज साजरी करण्यासाठी सांगितलेलं आहे. तर ती जयंती आपण साजरी करत आहोत. या निमित्तानं आपण शिक्षण उत्तमरित्या अंगीकृत करावं आणि आपल्या देशाचं नाव मोठं करावं, आपल्या घराचं, आपल्या गावचं नाव मोठं करावं. आणि त्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना आणि इथं ज्यांनी आज 1 दिवसासाठी शिक्षक म्हणून
तुम्हाला शिकवणार आहे त्यांना आज डॉक्टर साहेबांना मी सांगू इच्छितो की आज सकाळी आल्यापासून इयत्ता पहिलीपासून आप्पा इयत्ता 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आमचं एक न भूतो आणि न भविष्य असं स्वागत करून आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. म्हणजे सर्व विद्यार्थ्यांच्या प्रेमाने आज आमचा सर्व शिक्षक वर्ग शिक्षक हरवून गेलेला आहे. म्हणजे तुम्ही जे आमचं स्वागत केलं ते आम्ही विसरू शकत नाही. त्याबद्दल तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि आज दिवसभर तुमच्या उपक्रमाला सुरू होतोय. त्या ठिकाणी हा कार्यक्रम आपला संपलाय. दिवस हे बघा आता परिपाठ झाला बघा. आता सर्व मुलं आता हे परिपाठाचं हँडल केलेलं आहे. बघा सरांनी थोडं मार्गदर्शन केलं. आमचे प्रशासक ग्रामसेवक यांनी पण जरा मुलांना मार्गदर्शन केलं बा. उत्कृष्ट असं मार्गदर्शन. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र शाळा आंबे. हे बघा इथं परिपाठ चालू आहे बघा मुलांचा. आणि याच्यानंतर हे विद्यार्थीच बघा शाळा चालवणार. हे संपूर्ण शिक्षक नेमला, मुख्याध्यापक नेमला आणि याशी बघा उत्कृष्ट अशी एक शाळा भरणार आहे बघा. ही मुलांची शाळा. बघा सुंदर अशी शाळा आहे बघा. इथं मुलांना इथं खेळण्यासाठी बघा संपूर्ण व्यवस्था केलेली आहे बघा. इथं हे सगळं इथं अगदी मुलांसाठी व्यवस्थित असेल बघा. संपूर्ण खेळणी मुलांसाठी व्यायामासाठी संपूर्ण असेल हे बघा इथं बसवलेलं आहे. तर चांगली प्रगती पातळीवरती शाळा आहे. पण याच्यात संपूर्ण ग्रामस्थांनी सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे आणि आपली शाळा जितकी सुंदर होईल तेवढं बघितलं पाहिजे. कारण ही आपलं पुढचं भवितव्य आहे. शाळा म्हणजे आपल्या मुलांचं पुढचं भवितव्य आहे. त्याच्यावर जास्त ग्रामस्थांनी लक्ष केंद्रित करून वेळोवेळी शाळेस मदत करणे असे काहीतरी मुलांसाठी असं काहीतरी करणे बंधनकारक आहे. तरी सर्वांनी असं याचा विचार करावा. परिपाठ झाला बघा. आणि याचा परिपाठ झाला मुलं आता प्रत्येकाचं जे त्याच्या वर्गात चालल्यात बघा. आणि आज शाळा आता मुलं चालवणार आहेत बघा. बघा आता हा 6वीचा वर्ग आहे बघा. तर ह्या वर्गात बघा आज संपूर्ण आज शिक्षक दिन असल्यामुळं तर इथं मुलंच संपूर्ण आज शाळा चालवतात बघा. तर आपण या 5वी वर्गात जरा थोडी चौकशी करूया. हां आज मुलांना आज काय एक मिनिट आज शिक्षक दिन आहे ना. आज उत्साहात साजरा आहे आणि आज मुलंच पण शिक्षक आहेत. मॅडम आपलं नाव काय म्हणले? ही स्वरा बेंद्रे बघा. आज ह्या 6वीच्या वर्गावर बघा आज टीचिंगचं काम करतात बघा. आणि मुलंच आज संपूर्ण शाळा चालवतात बघा इथं. तर तुम्हाला कसं वाटतं आज हे असं शिक्षक डेचं तुम्ही आज हे नियोजन केलं आहे? छान वाटतंय. म्हणजे तुम्ही मुलांचं संपूर्ण मार्गदर्शन आज दिवसभर तुम्ही करणार आहे. आज हे बघा ही सुंदर अशी मुलं बसतात बघा इथं. आणि आज शिक्षक डे असल्यामुळं हे मुलंच बघा शिक्षक बनवून मुलांचं मार्गदर्शन शिक्षणाचं काम चालू आहे बघा. हा 5वीचा वर्ग आहे बघा. तर ह्या वर्गाचं बघा इथंच बघा इथं नियोजन चालू आहे बघा 6वीच्या वर्गाप्रमाणे.
इथंच मुलं शिक्षक करता मुलं बसतात बघा इथं. हे सगळं असं नियोजन आज शिक्षक दिनानिमित्त आज मुलांच्या हातात संपूर्ण ही शाळा दिली बघा. आज मुलांचं आज नियोजन करतात बघा. बघा या शाळेचे बघा नाव काय म्हणलं तुझं? समर्थ चव्हाण. हां समर्थ चव्हाण. किती वेळ आहे येता? 7वी. इयत्ता 7वीला आहे बघा. आणि आज शाळेचं नियोजन मुख्याध्यापक पद तर ह्या विद्यार्थ्याला मिळालेले बघा. आणि हा विद्यार्थी संपूर्ण शाळेचं नियोजन आज करत आहे बघा. तुझं नाव काय म्हणला? आयुष. तू काय आज? मी शिक्षक आहे इयत्ता 2रीचा. इयत्ता 2रीचा शिक्षक आहे बघा. हा मुलगा आयुष म्हणून आहे. आणि मुलंच बघा आज संपूर्ण ही शाळा चालवतात बघा. धन्यवाद. बघा ही इयत्ता 4थीची शाळा आहे बघा. आज इथं मुलांनीच बघा आज शाळा भरवलेली बघा. अध्यापन हे मुलंच करतात बघा ह्या 4थीच्या वर्गाला. तर हे बघा. तर नाव काय म्हणले मॅडम आपलं? ईश्वरी अनसे. हे अनुसे बघा. ही विद्यार्थिनी आज शिक्षकाचा रोल आज इथं चाललं आहे बघा त्यांचा. आज शिक्षक दिनानिमित्त हे बघा हे 4थीचे विद्यार्थी आहेत बघा हे सर्व. आणि यांना अध्ययनाचं काम चालू आहे बघा. हे अनुसे मॅडम आहेत. आणि आपलं नाव काय म्हणले? आपलं नाव कितवीला शिकवायला आहे? 4थी. 2 एका वर्गाला 2 शिक्षक आहेत. हां. एकटा शाळा कितवी? कितवी ते 7वीचा विद्यार्थी बघा. धन्यवाद. बघा ही इयत्ता 3रीची बघा. इथं 3रीचे बघा ही मुलं आहेत बघा. इथं नाही इथं मुलंच मार्गदर्शन अध्ययन करतात बघा इथं. हे बघा. Sit down. हे बघा उत्कृष्ट असं अध्यापन चालू आहे बघा इथं. मॅडम आपलं नाव काय म्हणले? गायकवाड. इयत्ता कितीच्या विद्यार्थ्यांनी आपण? 7वीचे आहे बघा. 7वीच्या विद्यार्थ्यांनी आहेत. आणि आज 3रीच्या वर्गाचं अध्यापन करतात बघा. उत्कृष्ट असं अध्यापन चालू आहे बघा मुलांचं. धन्यवाद. हे बघा ही इयत्ता 2री आहे बघा. ही इयत्ता 2री आहे बघा इथं. तर आता इथं पण आता इथं सर हे सर आहेत बघा. सर नाव काय आपलं म्हणले? सार्थक नितीन शंकपाळ. संकपाळ. ह्या सरांचं नाव काय आहे? शाश्वत कुंडे. हां बघा ही 2 शिक्षक आहेत बघा इथं या इयत्ता 2रीच्या वर्गाला. आणि इथं आता मुलांकडूनच आता अध्ययनाचं काम चालू आहे बघा. उत्कृष्ट असं नियोजन आहे बघा त्यांचं मुलांचं. अध्यापक संपूर्ण शाळेला बघा राऊंड मारतात बघा इथं. म्हणजे खरोखरच अगदी जणू काय आपले खरोखर शिक्षक मुख्याध्यापक आणि सगळं असं नियोजन बघा यांनी मुलांनी केलेलं आहे बघा. खरंच उत्कृष्ट असं नियोजन आहे. धन्यवाद. हे हां हे बघा इथं कार्यालय आहे. इथं सगळं इथं व्यवस्थित आहे बघा. सर्व इथं काही इथं इयत्ता 1लीचा वर्ग आहे बघा इथं. तर ह्या 1लीच्या वर्गात सुद्धा अध्ययनाचं काम चालू आहे बघा इथं. हे बघा इथं इयत्ता 1लीचा वर्ग आहे बघा. इथं पण आता अध्ययनाचं काम चालू आहे बघा इथं. तर इथं पण 2 शिक्षक आहेत बघा इथं ह्या विद्यार्थ्यांना आज शिकवायला बघा इथं. हे बघा ह्या मॅडम आपलं नाव काय म्हणले? हां इयत्ता कितीला शिकता आपण? 7वीचे आहेत बघा. 7वीचे विद्यार्थ्यांनी आज 1लीला आज शिकवतात बघा इथं. तर आपलं नाव काय? संकपाळ. इयत्ता कितवी? ही पण 7वीची विद्यार्थ्यांनी बघा. यांचं पण आज इथं मुलांचं अध्ययनाचं काम चालू आहे बघा इयत्ता 1लीच्या वर्गाचं. उत्कृष्ट असा उपक्रम आहे. धन्यवाद. उत्कृष्ट आता अध्ययन मुलांकडून मुलांना चालू आहे बघा. आणि आता सरांशी आपण थोडं आता म्हणजे कसं आहे या दिनानिमित्त आपण सरांकडून आपण आता थोडी माहिती घेऊया. हां नमस्ते सर. सर आपलं नाव काय म्हणले? आसाराम गव्हाणे. आसाराम गावाने. तर आपण आज हे उपक्रम चालू केला आहे. तर हे मुलांचे छान वाटते.
पण हे कसं म्हणजे तुम्ही कसं म्हणजे तुमच्या हे का कशा प्रकारे तुम्ही असं नियोजन आम्ही केलं? या गोष्टीचं कालच नियोजन केलं हो आणि काल 7वीच्या वर्गात जाऊन सर्व विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्ही उद्याचा दिवस हां म्हणजे 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त तुम्ही हां. शाळा पाहायची, शाळा पूर्ण पाहायची. नियोजन करायचं. हो. त्या पद्धतीने मुख्याध्यापक सुद्धा त्यामध्ये निवडले गेले, शिक्षक निवडले गेले आणि प्रत्येक वर्गाला वाटून दिली. धन्यवाद सर. शाळेचे सर आहेत बघा, हे सर नाव काय म्हणले सर आपलं? धोत्रे सर, अशोक धोत्रे. हे धोत्रे सर आहेत बघा, हे इयत्ता 7वीला शिकवतात. तर तुम्ही आज हे नियोजन केले, तुम्हाला हे नियोजनामध्ये तुम्हाला म्हणजे तुमची थोडक्यात आम्हाला माहिती देता का? म्हणजे नियोजन कसं काय? नाही, नियोजन म्हणजे काय आहे की आज 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती. ते आपल्या भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते हा पहिले आणि शिक्षक सुद्धा होते ते. हां आणि त्यांना शिक्षणाविषयी आवड होती हां. आणि पूर्ण भारत देशामध्ये हा जयंती साजरी केली जाते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनची. आणि हा 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षकांना शुभेच्छा देण्याचा आहे हो. आणि कशा पद्धतीने अध्यापन केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, त्यासाठी आपल्याकडे आता 1ली ते 7वीचे वर्ग येतं. 7वीच्या वर्गातली मुलं निवडून 1 ते 6वीच्या मुलांना अध्यापन त्यांना सांगितलेलं आहे करायचं. म्हणजे त्यांना अनुभव येईल की पुढच्या भविष्यामध्ये कशा पद्धतीने अध्यापन केलं पाहिजे आपण. हो. शिक्षकांना म्हणजे कशा पद्धतीने अध्यापन करावं लागतं, नियोजन कशा पद्धतीने करावं लागतं आणि त्यांचा एक आनंदही मिळेल आणि त्यांना अनुभवही मिळेल. म्हणून काल आम्ही पूर्ण तयारी करून त्यांना नियोजन त्यांच्या हाती सोपवलेलं आहे आजच्या दिवस. नाही, उत्कृष्ट असं नियोजन केले पहा. मी पण संपूर्ण प्रत्येक वर्गात मी उत्कृष्ट असं नियोजन चाललेलं आहे. म्हणजे जसं शिक्षक स्टॉप नियोजन करतात त्याच्यासारखंच उत्कृष्ट असं मुलंसुद्धा नियोजन करू शकतात. हे याच्यातून मला असं दिसलं बघा. पण खरंच म्हणजे आणि मुलांना पण यातून प्रोत्साहन मिळालं की खरंच म्हणजे हे सरसुद्धा आपले कसे मार्गदर्शन करतात हे सुद्धा ते प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. धन्यवाद सर. धन्यवाद. भात शिजवण्याचं काम करतात बघा. तर हे आमच्या गावच्याच महिला आहेत. तर 1 मिनटं, त्याच महिला आहेत बघा, मुलांना भात वगैरे शिजवून देतात बघा. नाव काय म्हणले आपलं? सुधा गणेश गायकवाड. हे गायकवाड आहे बघा. आमच्या गावातल्याच इथे मुलांना अगदी व्यवस्थित मुलांना दुपारचं फराळ देतात बघा तयार करून. तर तुम्हाला काय अडचण वगैरे येते का फराळ करायला? काही नाही अडचण, काही नाही. सगळं साहित्य अगदी भरपूर मिळालेलं आहे आणि मुलांना म्हणजे पोषण आहार मिळतोच. हा आणि ते तो योग्य त्या दिवशी म्हणजे वाटप केलं जातं. असं रोजच्या रोज त्यांना आहार मिळणं गरजेचं आहे. बरोबर आहे. नाही हे पण आणि मुलं डबा घेऊन येतात, काही येत नाही. तर त्यांना हे दुपारचं जेवण आहे, चांगली सोय आहे आणि योजना चांगली आहे. आणि हे आमच्या गावच्या महिला ह्या पण मुलांना उत्कृष्ट असं नियोजन करून त्यांना देतात दुपारच्या बारी. तर धन्यवाद मॅडम. हे असे उपक्रम पाहून मी पण फार आनंदी झालो बघा. तर असे संपूर्ण उपक्रम ह्या शिक्षक संपूर्ण स्टॉपला मी अगदी मनापासून त्यांना धन्यवाद देतो बघा. असेच उपक्रम कायम आपल्या शाळेत राबवले तर मुलांना पण त्याचा आनंद मिळेल. तर खरोखर म्हणजे उपक्रम अति छान आहे बघा. धन्यवाद.